सो हॅलो डिअर स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रान्स्क्रिप्शन हा पॉईंट कव्हर केला होता, पण बाय मिस्टेक माझ्याकडून काही लास्टवाल्या 2-3 लाईनी राहून गेल्या होत्या, तर त्या आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. म्हणजे mRNA मध्ये तयार झालेले जे काही न्यूक्लियोटाइड आहे तर त्यांचा सिक्वेन्स आणि DNA मध्ये जो सिक्वेन्स आहे तर तो दोघांचाही सिक्वेन्स सेम असतो, म्हणजे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतो. बिसाइड्स देअर इज युरॅसिल इन RNA इन्स्टेड ऑफ थायमिन ऑफ DNA. म्हणजेच DNA मध्ये थायमिन असतं आणि RNA मध्ये काय असतं तर आपण बघितलेलं आहे की नायट्रोजन्स बेसिस जे असतात ते 4 असतात, म्हणजेच 5 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये थायमिन जे असतं ते फक्त DNA मध्ये असतं, RNA मध्ये नसतं, आणि युरॅसिल RNA मध्ये असतं, DNA मध्ये नसतं. दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन. आणि RNA तयार करण्याचा या प्रोसेसला आपण ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणतो. यानंतर आपण बघतोय पेज नंबर 2. द mRNA फॉर्म इन न्यूक्लियस कम इन सायटोप्लाझम. आता न्यूक्लियसमध्ये जो mRNA तयार झालेला आहे, ट्रान्स्क्रिप्शनमध्ये आपण बघितलं की न्यूक्लियसमध्ये mRNA तयार झालेला आहे. मग हा mRNA जो न्यूक्लियसमध्ये तयार झालेला आहे तर तो सायटोप्लाझममध्ये येतो. मग इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. आणि तो येत असताना DNA मधून काही कोडेड मेसेज घेऊन येत असतो. मग द मेसेज कंटेन द कोड फॉर अमायनो ॲसिड. आणि या मेसेजमध्ये काय असतं तर अमायनो ॲसिडसाठी काही कोड असतात. द कोड फॉर इच अमायनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. इट इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे प्रत्येक अमायनो ॲसिडसाठी प्रत्येक अमायनो ॲसिड करता 3 न्यूक्लियोटाइड असतात. म्हणजे प्रत्येक अमायनो ॲसिडसाठी जो कोड आहे तर तो 3 न्यूक्लियोटाइडच्या ग्रुपमध्ये असतो, त्यालाच आपण ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतो. तर पुढे दिलेलं आहे डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन. एक सायंटिस्ट होते डॉक्टर हरगोविंद खुराना, ते भारताचे रहिवासी होते. हॅज मेड अन इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन इन इंडियन डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स फॉर 20 अमिनो ॲसिड्स. यांनी 20 अमिनो ॲसिड्ससाठी असलेले जे कोडॉन आहेत तर ते शोधण्यात एक महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. फॉर हिज वर्क, त्यांच्या या कार्यामुळे ही हॅज बीन अवॉर्डेड विदिन अ नोबेल प्राईज. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना नोबेल प्राईज देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे इन 1968 अलॉंग विथ 2 अदर सायंटिस्ट. आणि त्यांच्यासोबत अजून 2 सायंटिस्टला सुद्धा नोबेल प्राईज देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. पुढे आपण बघूया ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. मग इच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स. म्हणजे प्रत्येक mRNA हा थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉनपासून बनलेला असतो. ॲज पर द मेसेज ऑन mRNA, अमायनो ॲसिड आर सप्लाइड बाय tRNA. आणि ज्याप्रमाणे mRNA मेसेज घेऊन येईल त्याप्रमाणे tRNA काय करत असतं की अमायनो ॲसिडचं सप्लाय करत असतं. ओके, म्हणजे ज्याप्रमाणे mRNA मेसेज घेऊन येईल, कोडेड मेसेज घेऊन येईल, त्याप्रमाणे जो कोडेड मेसेज आहे तो रीड करतो ट्रान्सफर RNA ते रीड करतो आणि मग अमायनो ॲसिड त्याचा सप्लाय करतो. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. म्हणजेच मग यासाठी mRNA वर ज्याप्रमाणे कोड आहे तर त्यालाच कॉम्प्लिमेंटरीचे अँटीकोडॉन आहेत तर ते tRNA वरती असतात. म्हणजे mRNA काहीतरी कोडेड मेसेज घेऊन आलेला आहे, मग त्याला कॉम्प्लिमेंटरी कोड कोणाकडे असतात तर tRNA कडे असतो आणि त्यालाच आपण ट्रान्सलेशन असं म्हणतो. म्हणजेच दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. त्यानंतर the amino acid brought in by tRNA are bonded together by peptide bond with the help of rRNA. म्हणजे आता tRNA ने जे काही अमायनो ॲसिड्स आणलेले आहेत तर ते पेप्टाइड बॉन्डने बांधण्याचं काम, म्हणजेच चेन तयार करण्याचं काम कोण करतं तर RNA करत असतं. म्हणजेच रायबोझोमल RNA करत असतं. नंतर during this process, the ribosome keep on moving from one end of mRNA to other end by the distance of triplet codon.
म्हणजे या प्रोसेसमध्ये काय होत असतं तर रायबोझोम हा mRNAच्या एका एंडकडून दुसऱ्या एंडकडे सरकत असतात आणि त्याच्यामध्ये जे डिस्टन्स असतं ते कितीचं असतं तर ट्रिपलेट कोडॉनचं असतं. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं साईडनं डायग्राम दिलेली आहे. हा आहे तुमचा रायबोझोम. आता हा काय करतो की यामध्ये हा जो रायबोझोम आहे हा या mRNA वरची जे काय ट्रिपलेट कोडॉन आहे या ट्रिपलेट कोडॉनच्या 3-3च्या संख्येने पुढे पुढे सरकत असतो. म्हणजेच mRNAच्या या एंडपासून तर या शेवटच्या एंडपर्यंत तो 3-3च्या कोडॉनना पुढे पुढे सरकेल. आणि त्याच्यासोबत हे जे काही वरती अमायनो ॲसिड्स आहेत त्या अमायनो ॲसिड्सला प्रत्येक अमायनो ॲसिड्सला पुढे पुढे घेऊन जाईल आणि मग काय होईल की या रायबोझोमनं या 3 ट्रिपलेट कोडॉनवरचा जो अमायनो ॲसिड आहे तो पुढे घेऊन जाईल आणि समोरच्या ट्रिपलेट कोडॉनवरती जाईल. मग इथला अमायनो ॲसिड घेईल, मग इथला अमायनो ॲसिड घेऊन परत या 3 ट्रिपलेट कोडॉनवरती जाईल, मग इथला सुद्धा अमायनो ॲसिड घेईन आणि मग अशा प्रकारे तुमचे प्रत्येक अमायनो ॲसिड असे जुळत जातील आणि एक त्याची चेन तयार होईल. मग याच सर्व प्रोसेसला आपण काय म्हणतो ट्रान्सलोकेशन. म्हणून इथे दिलेले आहे दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. आता समोर दिलेलं आहे सच मेनी चेन कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. आता ह्या अमायनो ॲसिडचे असे जे चेन आहेत खूप साऱ्या चेन्स एकत्र येतील आणि एक कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार करतील. आणि ते कॉम्प्लेक्स प्रोटीन काय काम करतील तर दिस प्रोटीन कंट्रोल व्हेरियस फंक्शन इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर अपेरन्स टू. आणि आता ते जे कॉम्प्लेक्स प्रोटीन आहेत ते जे कॉम्प्लेक्स प्रोटीन आहे त्यांच्यापासून आपल्या बॉडीमध्ये वेगळ्या फंक्शन होईल आणि आपली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची बॉडी वर्क करेल. इथे आपला ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हा पॉइंट कव्हर झाला. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्फ ड्यू टू जीन्स ओनली अँड सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड ड्यू टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. म्हणजे आता लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्यासारखंच दुसरा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करत असतो, म्हणजेच रिप्रोडक्शनच्या प्रोसेस थ्रू. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा प्राणी त्याच्यासारख्याच दुसऱ्या प्राण्याला जन्म देतो, म्हणजेच रिप्रोड्यूस करत असतो. तर ते ज्याप्रमाणे आपण आहोत त्याप्रमाणे दुसऱ्या स्पेसिस तयार करत असतो. आता हे कशामुळे होतं तर जीन्समुळे होत असतं. आता काही जीन्स ज्या आहेत त्या एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे काहीच चेंजेस न होता ट्रान्सफर केल्या जातात. मग ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. आणि जीन्समध्ये काहीच चेंजेस न झाल्यामुळे ते जेव्हा नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर केल्या जात असल्यामुळे पॅरेंट्समधले काही कॅरेक्टर त्यांच्या मुलांमध्ये दिसून येतात. हाऊएव्हर समटाइम्स सडन चेंजेस ऑक्युर इन दोज जीन्स. पण काही वेळेस काय होतं की या जीन्समध्ये सडन चेंजेस घडून येतात. समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉज अ मायनर चेंज विच इज नथिंग बट द म्युटेशन. म्हणजे काही वेळा काय होतं की मधले जे न्यूक्लियोटाइड आहेत तर ते कुठलाही न्यूक्लियोटाइड आपली जागा चेंज करतो आणि त्याने जर जागा चेंज केली तर मग त्याच्यामध्ये छोटासा चेंज घडून येतो आणि त्या बदलाला आपण म्युटेशन असं म्हणतो. आता तुम्हाला इथे साईडला डायग्राम दिलेलीच आहे म्युटेशनची. तर हा आहे आपला मेन सिक्वेन्स. आता मेन सिक्वेन्स आणि रिप्लेसमेंटमध्ये जी फरक आपल्याला जाणून येतोय तो कसा आहे बघा. फर्स्ट इज टी, इथे पण खाली टी आहे, इथे वरती ए, खाली पण ए, वरती ए आणि खाली पण ए, इथे सी ए आणि इथे पण सी ए. पण आपल्याला इथंच काहीतरी सडन चेंजेस पाहायला घडून येत आहेत बघा. इथे समोर आहे टी जी सी, पण खाली इथे GAT. म्हणजे जो मेन सिक्वेन्स आहे मेन सिक्वेन्समध्ये मेन सिक्वेन्सला पाहता या खालच्या सिक्वेन्समध्ये थोडासा चेंजेस आपल्याला इथे पाहायला भेटतोय. तर असा चेंजेस जर का न्यूक्लियोटाइड्समध्ये जर का असा चेंजेस घडून येत असेल तर तेव्हा आपण त्याला म्युटेशन असं म्हणतो. मग त्यानंतर आपल्याला समोर दिलेलं आहे सम म्युटेशन मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. आता काही म्युटेशन हे मायनर असतात, म्हणजे एकदम छोटेसे असतात, छोटेसे
चेंजेस आपल्याला इथं घडून आलेले पाहायला भेटतात. पण काही काही म्युटेशन असे असतात की ते खूप मोठे चेंजेस त्याच्यामध्ये झालेले असतात. म्हणजे मेन सिक्वेन्समधले जे न्यूक्लियोटाईड आहे त्याच्यामध्ये आणि जे रिप्लेसमेंट झालेले सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये खूप जास्त बदल आपल्याला झालेला पाहायला भेटतो. मग फॉर एक्झाम्पल म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनिमिया. आपण बेसिक क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं की म्युटेशन जर का झालं तर आपल्याला काही आजार पाहायला भेटतात. तर त्या आजाराचे नाव आपण पाहिलं होतं जसं की सिकल सेल ॲनिमिया. आता सिकल सेल ॲनिमिया केव्हा होतो, जेव्हा आरबीसी क्लॉट्स होतात. आणि सेकंड पाहिलं होतं आपण डाऊन सिंड्रोम. आता डाऊन सिंड्रोम केव्हा होतं, जेव्हा क्रोमोझोम एक्स्ट्रा येतो तेव्हा डाऊन सिंड्रोम होतो. मग पुढे दिलेले दिस इज अन एव्हर लास्टिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ फॉर डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आपण ह्याच चॅप्टरमध्ये समोर बघणार आहोत. तर आता बुकमध्ये काही दिलेलं नाही, त्याबद्दल मी तुम्हाला म्युटेशनबद्दल थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते की म्युटेशन हे 4 टाईप्सचे असतात. एक असतं सबस्टिट्यूशन, सेकंड असतं इन्सर्शन, थर्ड असतं इन्व्हर्जन आणि फोर्थ असतं डिलेशन. आता सबस्टिट्यूशन म्हणजे काय की एकाच्या जागी दुसरा न्यूक्लियोटाईड येतो. आणि इन्सर्शन म्हणजे काय की नवीन एका त्या सिक्वेन्समध्ये जो मेन सिक्वेन्स आहे मेन सिक्वेन्समध्ये एक नवीन न्यूक्लियोटाईड ॲड होतो. आणि इन्व्हर्जन म्हणजेच की जे मेन न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स असतो त्याच्यामधला जो एक न्यूक्लियोटाईड असतो तो उलटा होतो. आणि डिलेशन म्हणजे काय की जो मेन न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स असतो त्याच्यामध्ये एखादा क्रोमोझोम अचानकपणे डिलीट होऊन जातो, त्याला डिलेशन असे म्हणतात. तर आपण इथे थांबूया. या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन हे 3 पॉईंट कव्हर केलेले आहेत. समोरचा पॉईंट आपल्याला इव्होल्युशनचा, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. थँक्यू.